सो गाईज आज आहे नागपंचमी, श्रावणातला पहिला सण आणि श्रावणी सोमवार पण आज आला आहे. सो पहिला पटकन उठून घेतलं, अख्ख्या घराचा कचरा काढून घेतला, त्यानंतर लादी पुसून घेतली कारण मला खूप पटपट सगळं आवरायचं होतं. कारण फर्स्ट टाईम माझ्या घरी यावर्षी नागोबा पूजन आहे. तर पहिला सगळे देव धुवून घेतले, त्यानंतर सगळं व्यवस्थित पुसून घेतलं, देवाचं वस्त्र अंथरून घेतलं, त्यानंतर सर्व देवाचं पुसून वगैरे मांडले, त्यानंतर देवपूजा करून घेतली. मग मी पूजन मांडायला घेतलं नागोबाचं. सो जसं मला माहिती आहे माझ्या माहेरी करतात तसं मी व्यवस्थित मांडून घेतलं पूजन. त्यानंतर मग नैवेद्य करायला घेतला मी. तर नैवेद्य असं असतं की उकडीचे मोदक करतात आमच्या इथे. सो पहिली गोष्ट तर हे सांगते की मी उंबरट्यावरती ना हळदीचं लेपन नेहमी करते, कारण त्याच्याने पॉझिटिव्ह एनर्जी येते असं म्हणतात. सो इथे मी उकड घेऊन उकडीचे मोदक करायला घेतलेले, कारण असं म्हणतात की आज ना तवा वगैरे ठेवायचा नसतो, चपाती किंवा भाकरी किंवा कुठली गोष्ट तळायची नसते, सगळं काय उकडीचं असतं. तर त्यासाठी मग उकडीचे मोदक, करंजा वगैरे सगळं असं करून, आणि मी नेहमी बिना कांदा लसूणचं नैवेद्य देवाला दाखवते कारण ते तामसिक आहार आहे म्हणून. सो इथे माझं नैवेद्य झालेलं, घुगऱ्या केलेल्या देवासाठी, आणि म्हणजे कडधान्य जे मिक्स असतं ते बॉईल करायचं असतं. त्यानंतर आमच्या इथे असं दिवे वगैरे करतात पिठाचे, ते दिवे करून देवाला ओवाळायचं असतं. सो ते सगळं केलं आणि पाणीसुद्धा ठेवलं नैवेद्याजवळ. तर त्यानंतर मग सगळं झाल्यानंतर फायनल लुक बघा, एवढं छान वाटत होतं ना. आणि कुठेतरी आता असं वाटायला लागले की हो बाबा सण सुरू झाले आहेत, कारण काहीच मजा नाही वाटत म्हणजे यावर्षी असं. सो इकडे हे सगळं झाल्यानंतर मग संध्याकाळी विसर्जन करायला लागतं नदीमध्ये नेऊन ते सगळं. सो मी सगळं आवरून मस्त बसलेली आणि एवढं भारी वाटत होतं घरामध्ये. सो असंच माझं हे चाललेलं की बघा कसं काय ते. सो आवडलं असेल तर लाईक करा. टिल देन बाय बाय.